त्रुटी राहिलेत का प्रशासन? 1980 पासून भीमा कोरेगावच्या शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आपल्या हजारो सैनिकांसोबत यानं सुरुवात केली. 1981 मध्ये 1 जानेवारी हा शौर्य दिन घोषित केला आणि तेव्हापासून शौर्य दिनाची अत्यंत सुरुवातीला कोणत्याही प्रकारची व्यवस्था या ठिकाणी नव्हती, पण हळूहळू या ठिकाणी आमच्या समाज बांधवांनी या ठिकाणी बऱ्याचशा सुविधा निर्माण केल्या. देशभरातून जगभरातून लाखो लोक या ठिकाणी येतात आपल्या पूर्वजांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आणि शौर्याचा वारसा घेऊन या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय या मूल्याची प्रतिष्ठापना केली. त्याची शपथ घेऊन हा देश खऱ्या अर्थानं माणुसकीचा, समतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा देश व्हावा हा संकल्प घेऊन जात असतात. यावेळेस गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या ठिकाणी अनेक उपलब्ध करून दिल्या जातात, परंतु अजूनही जो विकास व्हायला पाहिजे तो विकास अद्याप या भूमीचा झालेला नाही आहे. जे अतिक्रमण आहे ते हटवले पाहिजेत आणि संपूर्ण जागतिक स्तरावरचे शौर्य दिन म्हणून हा साजरा होतो. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने भरपूर निधी देऊन याचं सौंदर्यीकरण केलं पाहिजे, याचं पुनर्निर्माण केलं पाहिजे आणि सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी असा प्रयत्न या महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं मार्केटच्या माध्यमातून विकासाची कामं सुरू आहेत, परंतु या स्थळाचं जागतिक महत्त्व लक्षात घेऊन, कारण संपूर्ण जगामध्ये शौर्य दिन 1 जानेवारी जगामध्ये नवीन वर्षाची सुरुवात असते, परंतु या तमाम शोषितांची, पीडितांची, कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांची समाजाचं हे शौर्याचं प्रतीक आहे. त्याला योग्य प्रकारचं सन्मानाचं स्थान शासनाच्या वतीने दिलं पाहिजे आणि भव्य अशा प्रकारचं स्मारक या ठिकाणी उभं झालं पाहिजे आणि सर्व प्रकारच्या नागरी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देणे सरकारचं कर्तव्य आहे. पण बाकीच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाने जे काही सुविधा सुरू केल्या त्यामध्ये धन्यवाद देतो. आणखी जास्त काय करता येईल लवकरात लवकर याचं सौंदर्यीकरण आणि पुनर्निर्माण ज्याला आपण म्हणतो स्तंभाच्या आजूबाजूला कसं करता येईल ते केलं पाहिजे. आणि जी अतिक्रमणं झाली आहेत आजूबाजूला ते अतिक्रमण हटवून या ठिकाणी जागतिक तीर्थ व्हावं, शौर्य तीर्थ व्हावं अशी आमची मागणी आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, महायुतीमधून तुम्ही किती जागा लढवत आहेत 29 महानगरपालिकेमध्ये? आजचा हा शौर्य दिन आहे. इथे राजकारणाचं बोलायचं नसतं, इथे फक्त शौर्याबद्दल बोलायचं असतं आणि आपल्या शूरवीर पूर्वजांच्या शौर्याला नतमस्तक अभिवादन करायचं असतं. राजकारणाच्या ठिकाणी मी करतो आहोत. महाराष्ट्रामध्ये सर्व महानगरपालिकामध्ये आमचा पक्ष निवडणुका लढतोय, उमेदवार आहे आणि त्या पद्धतीने आमची